पुणे महापालिकेसाठी भाजपचा जाहीरनामा प्रकाशित. संकल्पपत्र नावानं भाजपचा जाहीरनामा. आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना मालमत्ता कर माफ करणार. महिलांना सवलतीच्या दरात मेट्रो आणि पीएमपीएमएल बस सेवा उपलब्ध करून देण्याची घोषणा. कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध. 15 जानेवारी काँग्रेसच भारी असं म्हणत काँग्रेसकडून जाहीरनामा सादर. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत 649 पैकी 114 उमेदवार कोट्याधीश. शिवसेनेचे सर्वाधिक कोट्याधीश उमेदवार प्रताप सरनाईकांच्या पत्नी परुषा सरनाईकांची मालमत्ता 381 कोटी रुपये. तर मुंबईतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मोहम्मद जैद आतिक खान यांचं एकूण उत्पन्न केवळ 20,502 रुपये. 9 महिन्यांची गर्भवती कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात. प्रभाग क्रमांक 18 मधून गीतांजली हवालदार काँग्रेसच्या उमेदवार. प्रभागाच्या विकासासाठी निवडणूक लढवत असल्याची गीतांजली यांची प्रतिक्रिया. सांगली महापालिकेच्या निवडणूक प्रचारात वासुदेवांच्या टाळांचा गजर. प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसेनेचे उमेदवार बसवराज पाटील, नाना शिंदे, मयुरी शिंदे, मृणाली पाटील यांनी घेतली वासुदेवांची मदत. जळगावच्या लोणवाडी खुर्द गावात रस्ता नसल्यामुळे पाण्यातूनच अंत्ययात्रा नेण्याची वेळ. प्रशासनानं तातडीनं लक्ष द्यावं, ग्रामस्थांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.